चल मेरे नाल नी दिल दा क्लीन मुंडा चल तो चाल नी इको गल माड़ी बस चल दस सुबह शाम जमाना तेरा पता नहीं हो गया की हाल मेरा देखा फिर मैं नाल तेरे चेक कर ली बुलैन मेरा हम बैठा तेरे लिए दोबारा बिलो मुंडा इश्क दा मारा बिलो बस ठीक ठाक जिंदगी च बस मंगदा सहारा बिलो लगदी तू बड़ा दुआई सोनिए जगदी तू सुरता भलाई सोनिए अग जी तू शहर च खलाई सोनिए तेरे जर्दी भी पूरी आ चढ़ाई सोनिए कल तेरे पिछे सिद्धे किते मैं तेन चार नहीं दसा किवें मैं किन्ना करदा प्यार नहीं तेरे नाल जुड़ गया दिल दी तार नहीं आ जग वाला बीबा गल चरार बिलो अखियां नाल कह गई रूप कट के ले गई तू जहन च बह गई। आज आपण बघूया की मारवत स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक इथे कोणकोणत्या ट्रीटमेंट उपलब्ध आहे. तर ही आमची IPD रूम आहे. IPD म्हणजे इन पेशंट रूम, जिथे पेशंटला ॲडमिट करून वेगवेगळ्या सलाईनची ट्रीटमेंट दिली जाते. तर यामध्ये आपण पेशंटला ग्लुटाथिओनची ट्रीटमेंट देतो, जे की एक लाईटनिंग व्हाईटनिंग ट्रीटमेंट आहे. दुसरं म्हणजे काही आजार असतात ज्याच्यामध्ये जसं की पेम्फिगस किंवा पेम्फिगॉइड, ज्याच्यामध्ये मोठे मोठे पाणी भरलेले फोड शरीरावर येतात. तर अशा आजारांमध्ये सलाईनद्वारे दर महिन्याला ट्रीटमेंट दिली जाते. त्याच्यामध्ये कधी कधी बायोलॉजिकल्स असतात, म्हणजे रिटुक्सिमॅब इंजेक्शन किंवा DCP म्हणजे पल्स थेरपी असते. तर अशा पेशंट्सला IV देण्यात येते आणि हे मॉनिटर आहे. याच्यामध्ये BP, पल्स आणि ऑक्सिजन सॅच्युरेशन हे सगळं मॉनिटर करून ते औषध पेशंटला दिलं जातं. थिएटर आहे आणि इथे 2 प्रोसिजर रूम्स आहेत. इथे वेगवेगळ्या लेझर्स असतात. तर हे डायोड लेझर आणि NDR लेझर असे वेगवेगळ्या लेझर्स आहेत. ही NDR लेझर आहे. या लेझरचं ट्रीटमेंट म्हणजे लेझर टोनिंग करणे. आपला चेहरा जर काळवंडलेला आहे, उन्हामुळे टॅनिंग झालेली आहे किंवा मग वांग झालेली आहे किंवा मग पिंपल्सचे काळे डाग झालेले आहेत आणि जर आपल्याला टॅटू काढायचं आहे आणि जर काही बर्थ मार्क झालेला आहे म्हणजे जन्मखून आहे, तर अशा वेगवेगळे पिगमेंटेड डिसऑर्डरसाठी म्हणजेच काळेपणा घालवण्यासाठी या लेझरचा उपयोग होतो. याचं नाव आहे NDR लेझर आणि इन जनरल टोनिंग आणि पिगमेंटेशन कमी करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. त्याचे काही साईड इफेक्ट नसतात आणि याचे सेटिंग्स असतात मल्टिपल. जनरली पेशंटला 15-15 दिवसात सेटिंग असते आणि 5-6 सेटिंग लागतात. ही डायोड लेझर आहे. चेहऱ्यावर अनावश्यक केस असलेले किंवा बॉडीवर अनावश्यक केस जे असतात ते रिमूव्हसाठी डायोड लेझरचा उपयोग होतो. कधी कधी फिमेल्समध्ये मेल्ससारखे चेहऱ्यावर दाढीच्या ठिकाणी, मिशीच्या ठिकाणी केस येतात. तर असे केस परमनंट रिडक्शनसाठी या डायोड लेझरचा उपयोग होतो. त्याच्यासोबतच पेशंटला लाईफस्टाईल पण सांगितली जाते, म्हणजे वजन आटोक्यात ठेवणे, एक्सरसाइज करणे आणि डाएटमध्ये जास्तीत कमी कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स घेणे, म्हणजेच बॅलन्स्ड मील घेणे हे सांगितले जाते. तर लाईफस्टाईल डिझिजेस करून, लाईफस्टाईल मेंटेन करून आपण हे डायोड लेझरचा उपयोग जास्तीत जास्त करू शकतो. आणि PCODचे जे फिमेल पेशंट असतात ज्यांच्यामध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स वाढलेला असते, त्यांच्यामध्येही अनावश्यक केसची ग्रोथ दिसते, अशा लोकांना पण आपण हे डायोड लेझरचा उपयोग करू शकतो. वेगवेगळे प्रोसिजर जसं की हेअर ट्रान्सप्लांटेशन केली जाते, तसंच गाठी काढणे वेगवेगळे आणि विटिलिगोची सर्जरी. विटिलिगो म्हणजे आपल्या शरीरावर पांढरे डाग असतात, तर त्याच्यामध्ये पांढऱ्या डागामध्ये कलर येण्यासाठी आपण पंच घेऊन एकतर ते त्या जागेवर नॉर्मल जागेची स्किन लावू शकतो, कधी कधी मांडीवरून स्किन घेतली जाते किंवा मग फ्लॅप घेऊन असा स्किनचा एक पार्ट घेऊन त्या विटिलिगोच्या जागेवर किंवा लिप विटिलिगो सर्जरीसाठी पण हे उपयोगात येतं. तर ही मेजर ओटी आहे. वेगवेगळे छोटे प्रोसिजर्स जसं की सिस्ट काढणे किंवा मग मोल्स झाले आहे ते काढणे किंवा वेगवेगळ्या गाठी आहे, लायकोमा आहे, चरबीची गाठ आहे आपल्या हातावर किंवा चेहऱ्यावर किंवा स्कॅल्पवर काही गाठी असतात, सिस्ट असतात, तर हे सगळे रिमूव्ह करण्यासाठी ओटीचा उपयोग होतो.
ही फोटोथेरपी रूम आहे. ही मशीन आहे फोटोथेरपी मशीन. त्याच्यामध्ये अल्ट्राव्हायोलेट ए आणि अल्ट्रा व्हायोलेट बी लाईट या इलेक्ट्रिक ट्यूबच्या मदतीने पेशंटला दिली जाते. तर जसे वेगवेगळे आजार असतात, जसे की प्रेग्नंट आहे, त्यांना जर गोळ्या सहन होत नसतील, गोळ्यांचे साईड इफेक्ट जर नाही करायचे आणि तर अशा पेशंट्सला याचे मग अल्टरनेट डे किंवा 2 दिवसाआड याचे सिटिंग्स असतात, याचा साईड इफेक्ट काही नसतो. इथे हे सेंट्रिफ्यूज मशीन आहे. पेशंटला जेव्हा PRP ची ट्रीटमेंट दिली जाते, पेशंटचं ब्लड काढल्यावर त्याच्यातून प्लेटलेट्स हे वेगळे केले जाते या मशीनद्वारे. हे मशीनमध्ये ते ब्लड हे ठेवल्यावर, इथे ट्यूब्स ठेवल्यावर ते प्लेटलेट नावाचे घटक ब्लडमधून सेपरेट होतात आणि मग त्याचे इंजेक्शन पेशंटच्या डोक्यात म्हणजे स्कॅल्पवर दिले जाते, ज्याच्यामध्ये ते स्टिम्युलेट होऊन मग हेअर ग्रोथ होते. ही प्रोसिजर रूम आहे. हे CO2 लेझर केले जाते. हे CO2 लेझरचा उपयोग आपल्या चेहऱ्यावर जर व्रण झालेले आहे, पिंपल्सचे, ॲक्नेचे व्रण किंवा मग ॲक्सिडेंटचे स्कार झालेले आहे किंवा मग चिकन पॉक्स म्हणजे काजण्याचे व्रण झालेले आहे किंवा आपल्याला चेहऱ्याची टोनिंग करायची आहे, टेक्स्चर चांगलं करायचं आहे, तर या CO2 लेझरचा उपयोग होतो. आणि लेझर पिलिंग करायला सुद्धा याचा उपयोग होतो. म्हणजेच आपली वरची मृत त्वचा निघून जाते हे लेझर केल्यावर आणि नवीन त्वचा बनायला स्टार्ट होते. तसंच ज्यांचं वय वाढत चाललं आहे, स्किन लूज झालेली आहे किंवा काही सुरकुत्या पडल्या, त्याच्यामध्ये पण CO2 लेझरचा उपयोग होतो. तर हे स्किन टायटनिंगचं काम करते. जेव्हा हे लेझर मशीन फिरवतो 3-4 दिवस रेडनेस राहते, पण नंतर मग नवीन त्वचा बनायला सुरुवात होते आणि त्याचसोबत स्किनच्या खाली असलेलं कोलॅजन फायबर आणि इलॅस्टिक फायबर हे पण बनायला सुरुवात होतात, जेणेकरून स्किन टायटनिंग होते आणि यंगर लुक आणि युथफुल लुक दिसते. म्हणजेच अँटी एजिंग ट्रीटमेंट म्हणून पण या CO2 लेझरचा उपयोग होतो. तसंच वेगवेगळ्या प्रोसिजर्स जसं की बोटॉक्सची ट्रीटमेंट, ज्याच्यामध्ये पेशंटच्या कपाळावर येणारे रिंकल्स किंवा आईसच्या खाली आणि आईसच्या बाजूला येणारे रिंकल्स कमी करायला बोटॉक्सची ट्रीटमेंट असते, ती सुद्धा इथे होते. आणि त्याचसोबत चेहऱ्याचे जे सॅगिंग स्किन झालेली आहे ती चेहऱ्याला फेस लिफ्ट करायची ट्रीटमेंट, ज्याला आपण फिलर्स आणि थ्रेड्स ट्रीटमेंट म्हणतो, ती सुद्धा इथे केली जाते. ही सुद्धा प्रोसिजर रूम आहे. इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट्स होतात, जसं की हे क्रायोथेरपी गन आहे. या काही पेशंटला कुठे पण मार लागला तर केलॉइड होते, तर वरपर्यंत स्किनची एक गाठ तयार होते. अशा पेशंट्सला या क्रायोथेरपी गननी गॅस स्प्रे करून ते कमी केले जाते. तसंच वेगवेगळे इंजेक्शन्स देऊन सुद्धा गाठ कमी केले जातात. हे केमिकल पिल्स आहेत. याचा उपयोग केमिकल पिलिंग करण्यात होते, ज्याच्यामध्ये आपली चेहऱ्याची स्किन रिज्युनेट करण्यासाठी किंवा काळवडलेला चेहरा, पिंपल्स आणि पिंपल्सचे डागसुद्धा काढण्यात मदत होते. या पिलिंगचे सिटिंग असतात एव्हरी 15 डेज, असं 4-5 सेटिंगमध्ये आपल्या चेहऱ्याचे पिंपल्स आणि डाग काढायला मदत मिळते. आणि हे वेगवेगळे पिलिंग एजंट्स असतात. तसंच हे जी मशीन आहे एक्झायमर लेझर आहे. एक्झायमर लेझर जे विटिलिगोचे पेशंट आहेत, पांढरे चट्टे असलेले, त्यांना एक स्पेशल लाईट देण्यासाठी या एक्झायमर लेझरचा उपयोग होतो. म्हणजेच पांढरे डाग किंवा कोड कमी करण्यासाठी या मशीनचा उपयोग होतो. ही मशीन RF मशीन आहे. या मशीनी सर्जरी केली जाते. म्हणजेच आपल्या शरीरावर कुठेही मोल्स असले किंवा मग गाठी असल्या किंवा मग मानेवर काखेत स्किन टॅग्स असले तर हे सगळं काढण्यासाठी याचा उपयोग होतो. ही FRF लेझर मशीन आहे, फ्रॅक्शनल रेडिओ फ्रिक्वेन्सी. याच्या मदतीने आपण चेहऱ्यावरचे पिंपल्सचे व्रण, पिंपल्सचे डाग, कांदण्याचे डाग किंवा चेहऱ्याला टेक्स्चर इम्प्रूव्ह करायला, रिसर्फेसिंग करायला, अशा प्रकारे वेगवेगळे युजेससाठी ही मशीन वापरल्या जाते. जे आहे हे लो लेवल लेझर थेरपीसाठी वापरण्यात येणारा हेल्मेट आहे. जेव्हा आपण PRP ट्रीटमेंट पेशंटला देतो, PRP आपण इंजेक्ट करतो स्कॅल्पमध्ये, त्याच्यानंतर डर्मारोलरनी ते PRP स्प्रेड करतो आणि मग या लो लेवल लेझर थेरपीच्या हेल्मेटनी ते PRP पेनिट्रेट व्हायला मदत होते. एक खामोशियां ने मार दिया नैन तेरे चैन मेरे लुटते रैन रकाने, जिथे देखा तू ही दिस जाए भुलेखे बैन रकाने. दी जिंदगी च आई है तू
सच्ची पै गई दवाई बिलो मेरे बारे की ख्याल तेरे मैनू लगे मेरे लिए बनाई है तू गुट पेपरां दा तेरा करदा कमाल नी बिल्लियां बलौरी अक्खां करदी सवाल तुरे मटक मटक नी तू फिरनी दी चाल नी गल्लां दी लाली ने तां कीते बुरे हाल जे मैं रहा तू सवेरा बिलो तू आ मेरी मैं आ तेरा बिलो दुख आउण नहीं दिंदा नेड़े मैनू दस तू तेरा बिलो करता जाई तेरे चैन मेरे लुटदे रहण रखाने होटम बनाई देखा तू ही दिस जाए भलेखे बैण रखाने करता शदाई नी तू बैठा दुनिया बुलाई सच तेरे पिछे वाली टोटम